मुलांसाठी काम करतोय। आमच्या 2-3 शाखा आहे, आमच्याकडे 200हून अधिक मुलं आहे आणि मला एक नक्की वाटतं की सुमग्न मुलं जर तुम्ही त्यांच्या आईवडिलांना विचारलं तर ते सांगतील आमच्या मुलांमध्ये एक स्पेसिफिक अशी क्वालिटी आहे जी ती खूप चांगली करतात। प्रत्येक मुलामध्ये एक क्वालिटी असते। जर मी एखाद्या यांना विचारलं तुमच्या मुलामध्ये काय क्वालिटी किंवा ताईंना विचारलं सांगतील किंवा एक क्वालिटी असते। तर नवदिव्य फाउंडेशन ही शाळा नाही आहे। मी मुलांना आणून 4 तास बसवून परत पाठवायचं, फक्त घरी नसायचे ते म्हणजे आई वडिलांचं बाकीचं काम होईल हे उद्देश नाही। मी ज्या दिवशी ताई शेट्टी साहेबांना भेटलो पहिली मीटिंग मध्ये सांगितलं की माझा उद्देश आहे समोरनं जर एखादा सुमग्न मुलगा येतोय किंवा मुलगी येतोय तर नॉर्मल मुलं किंवा पालक बाजूने निघून जातात, तसं नाही व्हायला पाहिजे। माझी मुलं ही मेन स्ट्रीम मध्ये यायला पाहिजे, यांचाही प्रोग्राम व्हायला पाहिजे, हे स्टेजवर नाचायला पाहिजे, यांचंही नाव पेपरात द्यायला पाहिजे। आज आम्ही दरवर्षी 2 कार्यक्रम करतो, एक स्पोर्ट्स डे करतो आणि एक अॅन्युअल फंक्शन करतो। अॅन्युअल फंक्शन आमचं बजेट 3 लाखाचं असतं। एवढा मोठा हॉल घेतो, 600 लोक येतात आणि आमची मुलं स्टेजवर नाचतात, प्रत्येक पेपरात येतात। तर मला यांना फक्त शाळेत आणायचं कारण हे नाही की आई वडिलांना 2-4 तास मोकळं मिळालं, घरचं काम होऊन जावं म्हणजे हा मुलगा परत किंवा मुलगी परत घरी जाईल असं नाही। यांच्यात जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीवर काम करायचं। म्हणजे मी तर सांगेल आई वडील जितकं काम नाही करणार त्याच्याहून जास्त काम आम्ही त्या मुलांवर करणार, ते आम्ही काढणार। त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण सहकार्य लागेल आई वडिलांचं पण, कारण आम्ही इकडनं किती शिकवलं तर ते त्यांनी घरी जाऊन ते कंटिन्यू करायचं, थोडं वेळ काढायचं, त्यांना ते शिकवायचं, त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची। आणि काही अडचण आली तर आमचे सर आहे, स्पेशल नाही आहे। मी कधी कधी विचार करतो की सुमग्न ते आहेत का आपण आहोत। मला तर वाटतं आपण सुमग्न आहोत, कारण ते लोक इतके स्पेशल आहेत, त्यांना एक गोष्ट शिकवली तर ते करतात, आपल्याला शिकवलं तर आपण प्रयत्न करतो कसं विसरायचं ते। तर नवदिव्य फाउंडेशन आणि आयडियल स्कूलच्या वतीने आम्हाला जागा दिली ताई शेट्टी साहेबांनी। तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय, पहिलं पाऊल ठेवलं त्यांना शाळेत आणायचं। आम्ही पाथाडे सर आणि आमची टीम पण मुंबईवरून येत राहील आणि आम्ही तुम्हाला तेवढं आश्वासन देतो की या मुलांना मेन स्ट्रीमवर आणायचं, या मुलांना पण समाजात समोर आणायचं, या मुलांना समाजाकडनं एक्सेप्टन्स व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही पूर्ण काम करू आणि आमच्याकडनं जितकं होईल ते करू। आता आमचे काही मुलं आहे जे सायकलिंग करतायत, आमची काही मुली आहेत त्या ताजमध्ये इंटर्नशिप करतायत, बेकिंगचं आमचं किचन आहे तर ते लोक केक्स बनवतात, आम्ही बाहेर विकतो ते। तर आपण काहीतरी असं करू या मुलांसाठी, फक्त तुमचं साथ पाहिजे। ताई शेट्टी साहेब त्यांची टीम तर ऑलवेज आहे, प्रिन्सिपल मॅडम तुमच्या बरोबर आहे, तुमचा साथ द्या, आपण करून टाकूया।